विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून अभिजित दिपके पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतील गोंधळानंतर दिपके थेट विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उतरले आणि त्यांच्या प्रश्नांसाठी ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली. परंतु अभिजित दिपके नेमके काय म्हणाले? विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कोणती भूमिका घेतली? विद्यार्थी आंदोलनापासून राजकीय चर्चेपर्यंतचा हा प्रवास नेमका काय आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. 16 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी टायपिंग कौशल्याची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. मात्र काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. काही ठिकाणी संगणक आणि कीबोर्डमध्ये अडचणी, सर्व्हरशी संबंधित समस्या आणि परीक्षा प्रक्रियेतील अव्यवस्थेच्या तक्रारी समोर आल्या. यामुळे परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगरमध्येही विद्यार्थ्यांनी या समस्यांविरोधात आंदोलन केलं. याच वेळी या आंदोलनाची माहिती अभिजित दिपके यांना मिळाली आणि ते विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी पोहोचले. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली. परीक्षा व्यवस्थेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि दिपके यांनी केलेले आरोप हे सध्या त्या पक्षांच्या दाव्यांच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे नेमकी चूक कुठे झाली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे हे अधिकृत तपास आणि संबंधित यंत्रणेच्या निर्णयातून स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. मात्र अभिजित दिपके यांनी हा मुद्दा केवळ एका परीक्षेच्या केंद्रापुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. उपलब्ध वृत्तांनुसार त्यांनी परीक्षा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी आपला लढा सुरू ठेवावा अशी भूमिका मांडली. याआधी दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर आंदोलन केलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या विविध नेत्यांकडून पाठिंबा मिळत असल्याने दिपके यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष गेलं. परंतु या सगळ्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजित दिपके यांनी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात RPI मध्ये येण्याची खुली ऑफर दिली. दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेल्या भूमिकेची दखल घेत आठवले यांनी त्यांचं कौतुक केलं आणि पक्षात येण्याचं आवाहनही केलं. त्यामुळे आतापर्यंत विद्यार्थी आंदोलन आणि सामाजिक प्रश्नांमुळे चर्चेत असलेले अभिजित दिपके यांचं नाव आता थेट राजकीय चर्चेत आलं आहे. परंतु इथे ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रामदास आठवले यांनी पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. मात्र अभिजित दिपके यांनी RPI मध्ये प्रवेश केल्याचं उपलब्ध वृत्तांमध्ये स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे दिपके RPI मध्ये जाणार असा निष्कर्ष सध्या काढता येणार नाही. म्हणजे संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर एकीकडे हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेतील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी नाराज झाले. त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अभिजित दिपके सहभागी झाले. त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका देखील घेतली आणि आता रामदास आठवले यांनी थेट पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा विषय आता अभिजित दिपके यांच्या राजकीय भवितव्याच्या चर्चेपर्यंत पोहोचला आहे. हायकोर्टाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर प्रशासन काय निर्णय घेतं? विद्यार्थ्यांची फेर परीक्षा किंवा इतर मागण्यांबाबत काही ठोस निर्णय होतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामदास आठवले यांच्या ऑफरवर अभिजित दिपके काय भूमिका घेतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात स्पष्ट होतील. तुम्हाला काय वाटतं? अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्रपणे लढत राहावं की राजकीय पक्षात प्रवेश करून हा लढा पुढे न्यावा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.